हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सायली इन डब्लिन. आणि आज मी करणार आहे स्किन केअर रुटीन. मी माझ्या स्किनची कशी केअर करते तर मी तुम्हाला दाखवीन की मी माझं स्किन केअर रुटीन डेली बेसिसवरती कसं करते. लहानपणापासून माझी स्किन खूप ड्राय होती. सो फॉर दॅट रिझन आपले मॉम डॅड बोलायचे की पाणी प्या, हेल्दी फ्रूट्स खावा, लीफी व्हेजिटेबल्स खावा आणि खूप काहीच. तर आपण तर ते पाळत नाही बिकॉज ऑफकोर्स आपण अशा जनरेशनचे आहोत की आपल्याला सगळं जंक फूड खायला खूप आवडतं आणि खूप काही असतं. तर पहिले मी माझ्या स्किन केअर रुटीनसाठी घेतला आहे क्लिन्झर. तुम्ही कोणताही ब्रँडचं क्लिन्झर घेऊ शकतात. मी घेतला आहे न्यूट्रोजिना बिकॉज हे इकडचं बेस्ट आहे. मे बी तुम्हाला इंडियामध्ये पण भेटू शकतं हे, बट तुम्ही कोणताही क्लिन्झर यूज करू शकतात. सो आपण काय करायचं, आपण थोडंसं घ्यायचं हातावरती एवढूसं. देन यू हॅव टू जेंटली रब इट ऑन युअर पाम्स लाईक दिस अँड जेंटली त्याला मिक्स करायचं. सो जे पण आपले डेड सेल्स आहेत स्किनवरती या जर्म्स आहे ते सगळे निघतील. जेंटली रब करायचं. पण ह्याच्या पहिले मात्र यू हॅव टू वॉश युअर फेस कम्प्लिटली, जे मी केलं आहे आणि मग मी क्लिन्झर लावते आहे. सो डोंट फॉरगेट. ओके, सो हे झाल्यानंतर आपण आयदर वॉश करायचं या तुम्ही वेट क्लॉथनी पण पुन्हा रब करू शकतात. पण मी वॉश करून आली. A few moments later. सो मी माझा फेस वॉश करून आले आहे. तर आफ्टर फेस वॉश करून आपण यूज करणार हे ऑर्डिनरी टोनर. तुम्ही कोणताही टोनर वापरू शकतात, पण हे माझ्या स्किनसाठी खूप बेस्ट आहे. जर तुमच्या स्किन्सवरती एल्बोजला डार्क स्पॉट्स आहेत सो हे खूप यूज होतं. सो यू कॅन यूज दिस द ऑर्डिनरी. हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे बट इट गिव्स द बेस्ट बेनिफिट्स. आय स्वेअर आय कॅन टेल यू दिस. सो वॉट वी कॅन डू इज थोडंसं घ्यायचं, हलक्या हाताने थोडंसं त्याला पामवरती रब करायचं आणि दॅट जस्ट टॅप इट. असं पावडरसारखं चोळायचं नाही जो माझा नवरा करतो. जस्ट टॅप करायचं. ओके, सो हे टॅप केल्यानंतर जर थोडंसं तुमच्या हाताला उरलं असेल स्किन हे थोडंसं उरलं असेल तर तुम्ही तुमच्या एल्बोजला पण लावू शकतात, विच गिव्स द बेस्ट रिझल्ट्स. आणि जर तुमची कधी आपली नेक ब्लॅक असते या आपले नीज ब्लॅक होतात, आपण शॉर्ट्स घालतो तर आपण कुठे पण बसतो तर त्याच्याने पण ब्लॅक स्पॉट्स येतात, तर हे टोनर बेस्ट आहे. हे तुम्हाला रिझल्ट्स नक्की 100% देतात. आणि मी काय प्रमोशन नाही करत आहे, मी फक्त माझी स्किन केअर रुटीन तुम्हाला दाखवते. सो इन केस इन फ्युचर तुम्हाला कधी हेल्प पाहिजे असेल की ॲक्च्युली बिगनर्ससाठी स्किन केअर रुटीन काय करायचं काय नाही करायचं तर तुम्ही हे करू शकता. सो आफ्टर दॅट आपण यूज करणार टोनर आणि आता सीरम. तर हे द ऑर्डिनरीचा सीरम आहे. तर आपण ह्याला असं घ्यायचं हातावरती थोडं इथे थोडं इथे आणि इथे. मग हे एवढं बेस्ट आहे की त्याला जेंटली तुमच्या फिंगर्सनी त्याला तुम्ही असं एकदम मॉइश्चराईज करायचं आणि थोडंसं नेकवरती पण लावायचं. आणि ह्याचं इफेक्ट खूप बेस्ट आहे. इट्स बीन मंथ मी हे यूज करते आहे आणि मला ह्याचे रिझल्ट्स खूप फास्ट दिसले. विदिन अ वीक माझी स्किन जी पहिले ड्राय असायची बिकॉज इथे आयर्लंडमध्ये क्लायमेट पण एवढं थंडी असते, ड्राय होऊन जाते आपली स्किन. सो दिस इज द बेस्ट थिंग यू कॅन यूज. आणि ऑफकोर्स मी हे कंटिन्यू करणार आहे पुन्हा लाईफ टाईम माझ्या. सो यू कॅन सी स्किन पुन्हा अशी आतमधून पुन्हा चमकते आहे. अँड आफ्टर दॅट व्हॉट यू हॅव टू डू इज आपण एक मॉइश्चरायझर यूज करायचं. तुम्ही पॉन्डचं मॉइश्चरायझर या निव्हियाचं मॉइश्चरायझर कोणतंही यूज करू शकतात, पण मी इथे विटॅमिन सीचं मॉइश्चरायझर यूज करते जे इथेच मिळतं बिकॉज
इथे काय प्रॉब्लेम आहे की इकडचेच प्रोडक्ट्स जर तुम्ही इथे यूज केले तर ते तुमच्या स्किनला जास्त बेनिफिट करतात, पण जर तुम्ही इंडियाचे प्रोडक्ट्स मी इथे यूज केले तर ते माझ्या स्किनला सूट नाही करत. तर मी माझं मेकअप प्रोडक्ट्स पण मी मोस्टली डब्लिनमधूनच घेते. काय लाईक काजळ बिजळ ते मी इंडियामधूनच आणते बिकॉज मला इंडियाचाच काजळ बेस्ट वाटतं. ते थोडंसं आपण मॉइश्चरायझर घ्यायचं, तुमच्याकडे जी पण असेल तर तुम्ही घेऊ शकता, अँड देन जेंटली व्यवस्थित त्याला मॉइश्चराईज करायचं. आणि मग एकदम व्यवस्थित मॉइश्चराईज करून सो इट लुक्स नाईस बाय द वे. आणि जे आपण असं बोलतो की अरे हिरोईन्स लोकांची स्किन काय एवढी छान असते, चमकते असं, बिकॉज ऑफकोर्स लोक एवढं सारं स्किन केअर रुटीन करत असतात. सो इट डिपेंड्स. आणि हेल्दी खातात, ज्यूस पितात, एव्हरीथिंग. सो ते पण खूप इफेक्टिव्ह आहे आणि ते पण खूप, त्याच्यासाठी पण खूप एफर्ट्स लागतात. लास्ट आय क्रीम. आय क्रीम इज लाईक इफ यू हॅव डार्क स्पॉट्स एनिथिंग, जरी तुम्हाला डार्क स्पॉट्स नसतील तरी पण तुम्ही आय क्रीम यूज करू शकता. आता आय क्रीम पण डिपेंड्स अपॉन यू की तुम्हाला कोणती सूट करते. मी तर विटॅमिन सीच करते बिकॉज विटॅमिन सी एक असं इथे ब्रँड आहे जे लोक यूज करतात. तर मी मॉइश्चरायझर पण विटॅमिन सीचं यूज करते आणि आय क्रीम पण विटॅमिन सीचं यूज करते. सो यू हॅव टू टेक जेंटली, एकदम एक स्पॉट घ्यायचा आहे एवढूसा, थोडं थोडं थोडं, अँड देन मसाज इट. सो तुम्हाला पुढे जाऊन कधी डार्क स्पॉट्स येणार नाही आणि आपण चांगलं पण दिसतो. आपल्याला इथे जास्त कन्सिलर लावायला लागत नाही मुलींना ताकी आपले डार्क स्पॉट्स दिसतात. सो इट्स रिअली गुड बिकॉज मला पण आता खूप डार्क स्पॉट्स यायला लागले आहेत बिकॉज ऑफ स्ट्रेस अँड काम खूप काय असतं. तर आपण मुली लोक तर खूप लाईक स्ट्रेस घ्यायला लागतो. अँड आफ्टर दॅट lip balm. The lip balm, anything for your cute lips. Okay, so that was my skincare routine. मी ही skincare routine रोज करते. तुम्ही पण तुमचे प्रोडक्ट्स यूज करू शकता. जर तुम्हाला नाही समजत आहे की कोणते प्रोडक्ट्स यूज करायचे तर यू कॅन आस्क युअर डर्मेटॉलॉजिस्ट और डॉक्टर, बिकॉज तुम्ही असे प्रोडक्ट्स यूज करा जे खरंच तुमच्या स्किनला बेनिफिट होतील, नाही की तुम्हाला ते इचीनेस या काही पण होईल. पण हे माझ्या स्किनसाठी बेस्ट आहेत बिकॉज मी ट्राय केला आणि मगच विचार केला की नाही, लेट्स डू इट. आणि सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक, शेअर, कमेंट अँड हिट द सबस्क्राईब बटन डाऊन. अँड मला सांगा तुम्हाला माझा व्लॉग कसा आवडला. आणि आता मी अजून भरपूर व्लॉग्स बनवीन जसा मला टाईम मिळेल तसा, बिकॉज आता खूप सारं प्लॅन्ड आहे आमचं या मंथमध्ये अँड ऑफकोर्स नेक्स्ट मंथमध्ये पण. सो तुम्हाला व्लॉग्स पण मिळतील भरपूर सारे, यूट्यूब शॉर्ट्स पण मिळतील. सो स्टे ट्यून्ड अँड बाय बाय अँड लॉट्स ऑफ लव. बाय.